स्वतः विपुल दादाच आहेत. सप्तशृंगी बॉईज याचे मालक आहेत तुषार. ही सर्व मालक मंडळी एका वेगळ्या टेबलवरती बसलेले आहेत. षटक सुरू झाले. षटकातला पहिला चेंडू फेकला गेलाय. एकही धाव नाही. दोन चेंडू फेकले गेलेत. दोन चेंडू फेकले गेलेत. एक धाव झालेली आहे. हलकासा टटवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. धावची धोण्याचं शक्यता होती परंतु एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. कृपया लोकमान्य प्रतिष्ठानचे कर्णधार सुमेश आपण व्यासपीठाकडे यायचे आणि विपुल दोशी इलेव्हन याचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. नाणेफेक करून घ्या. वाईड चेंडू अवांतर धावेमध्ये भर. एकूण धाव संख्या झालेली आहे 3. 3 चेंडू फेकले गेले. 3 धावा झालेल्या आहेत. सुमेश सुयोग दादा टॉस करून घ्यायचा आहे. 7 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू फेकले गेलेत. चला दोन्ही संघाचे कर्णधार विपुल दोशी इलेव्हन आणि लोकमान्य प्रतिष्ठान या इथे. सुमेश पुढचा चेंडू. यानंतर होणारा जो सामना आहे तो विपुल दोशी इलेव्हन विरुद्ध लोकमान्य प्रतिष्ठान. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेक करायचे. लास्ट टू गो. एकूण धावसंख्या 8. चौकार. गचाळ यष्टी रक्षणाचा हा परिणाम. 4 धावांची भर. लोकमान्य प्रतिष्ठान यांनी नाणेफेक जिंकलेली आहे आणि फलंदाजी स्वीकारलेली आहे. यानंतर जी मॅच होणार आहे ती विपुल दोशी इलेव्हन विरुद्ध लोकमान्य प्रतिष्ठान. सर्व संघांना विनंती आहे उद्या शार्प 4 वाजता आपण सगळ्यांनी इथे हजर राहायचंय. यश पुढचा चेंडू. यशचा सुंदर गोलंदाजी परंतु सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. क्षेत्ररक्षण हलण्याची देखील मुभा न देता मारलेला हा चौकार. एकूण धावसंख्या झालेली आहे 16. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. अक्षय कोण यश. यशचा पुढचा चेंडू. वा. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. पंचांकडून वाईडचा इशारा. अवांतर धाव आणि एक धाव अशा 2 धावा मिळालेल्या आहे आणि 19 धावा झालेल्या आहेत.
ह्या दोन्ही संघांसमोर एक खूप मोठी एकूण धावसंख्या 19. यशचा पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी, पुन्हा एक चौका. थांबा, पंचांकडे आमचं लक्ष असणार, कारण सर्वात पहिला जो आय विटनेस असतो तो पंच. त्यांच्याशिवाय आम्ही कोणाचंच ऐकणार नाही, कारण ते संपूर्णपणे एकाग्रतेने त्या खेळावरती ते कॉन्सन्ट्रेट केलेले असतात ते पंच. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला खूप महत्त्व असतं. एकूण धावसंख्या झालेली आहे 23. 3 चेंडू फेकले गेलेत. पुढचा चौथा चेंडू फेकण्यासाठी यश तयार. जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. सुंदर गोलंदाजी, एक धाव मात्र रोखू शकला नाही. छान गोलंदाजी करतोय यश. एकूण धावसंख्या 24. 14 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. 14 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. हलकासा टटवलाय आणि सुंदर असं यष्टीरक्षण, फलंदाज बाद झालेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी यश कडून संघासाठी. किती धावांवर गेला तो? 24 धावांवरती हा गडी बाद झालेला आहे. खाडे 11. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू यशचा. 24 धावा झालेल्या आहेत. चेक चेक चेक. सुंदर असं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पुष्कर याच्याकडून. आणि मात्र किती धाव? एकच धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत फलंदाज. एकूण धाव संख्या झालेली आहे 25. 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. काहीही होऊ शकतं. जर हे षटक उत्तमरित्या फेकलं गेलं तर अंतिम षटक टाकण्यासाठी येणारा जो गोलंदाज असेल त्याच्यावर बरंचसं बर्डन नसणार आहे. तेजराज एक महत्वाचा असा गोलंदाज संघाने बाहेर काढलाय. हे नवीन अस्त्र तेजराजच्या रूपाने.
हॅलो, साईडला उभे असणाऱ्या प्रेक्षकाने पडदा सोडायचा. सुकेश, बॅट्समनला आउट केलंस तू. शांतता ठेवा, बाहेरून शांतता ठेवायची. नवीन बॅट्समन मयूर. अतिरिक्त धाव, वाईट रन. 26 रन, 2 विकेट. 11 बॉल 16. अजूनही अटीतटीची मॅच. एक मॅजिक ओव्हरची आवश्यकता डॉक्टर खाडे यांच्या टीमला. आणि दोन्ही टीम्सला कंपल्सरी विन आहे. दोन्ही टीमला हा सामना जिंकायचा आहे. दोन्ही टीमने पहिला सामना हरलेला आहे. सप्तशृंगी बॉयज आणि डॉक्टर खाडे दोघांनाही हा सामना जिंकण्याची आवश्यकता. आणि हा 1 रन. उत्कृष्ट असा शॉट, 1 रन. तीन बॉल 28 रन. 9 बॉलमध्ये 14 रनांची आवश्यकता. 9 बॉल 14 रन. आणि हा उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 3 रन वाचवले आहेत आपल्या संघासाठी. चार बॉल 29. जिंकण्यासाठी 8 बॉलमध्ये 13 रनांची आवश्यकता. उत्कृष्ट असा सामना चालू आहे. शेवटची ओव्हर अटीतटीची राहील. ए, शांतता ठेवायची. कोण आहे, कोण आहे तिकडे?
टाकण्यासाठी तेजराज तयार, त्याला सामना करतोय मयूर. उत्कृष्ट असा हा इथे सामना रंगलेला आहे. तेजराजचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार तेजराज, त्याला सामना करतोय मयूर. अटीतटीची अशी ही लढत. 4 एक धाव आणि हा चौकार. एकूण 5 धावा. 5 धावा मिळालेल्या आहेत. थ्रो उत्कृष्ट होता, परंतु फलंदाज क्रीज मध्ये पोचला होता आणि स्टंपला लागून तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 1 धाव आणि ह्या 4 अशा एकूण 5 धावा मिळालेल्या आहेत. आपण एम्पायर डिसिजन फायनल डिसिजन नाही, पण असं आपण त्याच्यावर ह्याच्यावर अविश्वास नाही दाखवू शकत. शेवटी आपल्यावरती आहे. असं नाही करू शकत रे तेजराज, कसं करणार? पण कुठे बघ, एम्पायरला वाटलं ना, त्या एम्पायर घेऊ शकतो स्वतः. असो, 7 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. चला सुरुवात करा. क्षेत्ररक्षक, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील, तो कुठेही बदलला जाणार नाही. कृपा करून चर्चा करू नका. चला, पंच आणि आयोजक यांच्यामध्ये जो निर्णय झालाय तो तुम्हाला कळवलाय. आम्ही पंचांसाठी एक रिव्ह्यू बघण्याची फक्त संधी ठेवलेली आहे. फक्त पंचांना ती मुभा दिलेली आहे. चला पुढे. तेजराज, खेळायला सुरुवात करा. इलेक्ट्रिकचा पोल सोडा. इलेक्ट्रिकच्या पोल पासून दूर राहा. पुढचा चेंडू तेजराजचा. मयूर मेस्त्री याला पाहूया कोण आहे. अक्षय. गडी बाद झालेला आहे. अशा प्रकारे अक्षय धावबाद. 6 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. चला सुरुवात करा. निखिल.
6 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक निखिल टाकतोय. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी. वाईड चेंडू, वाईड +1. पंच अनेक वेळा आपण सर्वांना माहीत आहे की आपण इंटरनॅशनल क्रिकेट जेव्हा बघत असतो तेव्हा पंचांनी आऊट दिलेलं नसतानाही, म्हणजे हात वर यायच्या आधी सचिन तेंडुलकर हा मैदानाच्या बाहेर व्हायचा. आज आपल्या इथे आज पंचांनी एका खेळाडूला त्याच्याशी बोलून काही निर्णय घेतला. त्यामुळे पंच आमच्यासाठी हा महत्त्वाचा आणि अंतिम साक्षीदार असतो, कारण संपूर्णपणे या खेळावरती लक्ष केंद्रित केलेला असतो तो म्हणजे पंच. पुढचा चेंडू टाकण्यासाठी निखिल तयार. त्याला सामना करतोय रोहित. मयूर आणि अशा पद्धतीने गडी बाद. अजूनही 5 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. अजूनही दोन्ही संघांना जिंकण्याची समान संधी. 5 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. दीपक माने संघाकडून पुढची जबाबदारी घेण्यासाठी मैदानात फलंदाजीसाठी. कृपया पडदा सोडा. उद्या निखिलचा पुढचा चेंडू. दीपक माने याला थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फरक. अतितटीची अशी ही लढत. 5 चेंडू 6 धावा. पाहूया निखिल कोणती करामत करतो आणि आपल्या संघासाठी दीपक माने कोणती भरीव कामगिरी करतो हे पाहण्यासारखी. हलकासा टटवलाय आणि पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट बघतोय. 1 धाव. उत्कृष्ट कुणालने थांबवलंय. 4 चेंडू 5 धावा.
काही होऊ शकतं अशी ही चला वेळ घालवू नका तेजराज, आपल्याला अजूनही सामने बाकी आहेत. निखिलचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. वाईट चेंडू, अवांतर धावेमध्ये भर. 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. खरोखर उत्तम असा खेळ इथे आपल्या सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. निखिलची गोलंदाजी, रोहित माफ करा मयूर एक धाव घेण्यात मयूर यशस्वी. अजूनही बॉल टू बॉल अशी ही मॅच इथे आपल्याला रंगत पाहायला भेटते. 3 चेंडू 3 धावा. तीन चेंडू 3 धावा ची आवश्यकता. जो बिनधास्त असेल तो जिंकेल. आणि अशा प्रकारे जिंकलेले आहेत सप्तशृंगी. हा संघ जिंकलेला आहे. स्ट्रेट ड्राइव्ह 4 धावा. आणि मॅन ऑफ द मॅच अक्षय. अक्षयने ताबडतोब